आता आम्ही या ठिकाणी नगर कल्याण हायवेवरील डिंगोर गावामध्ये आहे आणि या ठिकाणी अर्धा तासापूर्वी एक भीषण अपघात घडलेला आहे। या ठिकाणी एका कल्याणवरून येणाऱ्या एसटीने डिंगोर गावातील 4 युवकांना उडवलेलं आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं या ठिकाणी आपण एकदा स्पॉट बघू शकता। ही यांची जी गाडी आहे स्प्लेंडर, या स्प्लेंडर गाडीला या एसटीने या ठिकाणी कल्याणवरून आळेपाटा दिशेला जात असताना यांची त्या बाजूचा वेळ जरी असताना ही गाडी ओव्हरटेकला येऊन या ठिकाणी ऑपोजिट रस्त्याला येऊन या ठिकाणी या एसटी ड्रायव्हरनी या 4 युवकांचा या ठिकाणी अपघात केलेला आहे। आज ते 4 युवक अतिशय गंभीर अवस्थेमध्ये आहेत। त्याच्यामधील 100% 2 जण अपघाती निधन झालं असणार आहे आणि बाकीचे 2 जण पुढे उपचारासाठी दवाखान्यामध्ये नेलेले आहेत। पण आज या ठिकाणी आपण बघू शकता हा जो स्पॉट आहे या स्पॉट पूर्णतः ऑपोजिट साईडला आहे। ही जी एसटी आहे या ठिकाणी कल्याणवरून आलेली आहे, तिचा रस्ता त्या बाजूने आहे, परंतु हे एसटी वाले मादरचोद आज यांना शिवी द्यायची वेळ येते। परंतु हे आई घाले या ठिकाणी चुकीच्या बाजूने येऊन या ठिकाणी असे कायमस्वरूपी अपघात करतात। या ठिकाणी आमचे जवळचे मित्र अनेक वेळा या ठिकाणी त्यांचे अपघात झालेले आहेत आणि आज या ठिकाणी डिंगोर गावचे 4 युवक जर या ठिकाणी या पद्धतीने जर युवकांचं नुकसान होते, हे एसटी वाले यांचा टायमिंग वाचवण्यासाठी आणि वेळेवर गाड्या पोहोचवण्याच्या नादामध्ये चुकीच्या रस्त्याने आणि चुकीच्या पद्धतीने गाड्या चालवून या ठिकाणी निर्जीव म्हणजे या ठिकाणी ज्यांची चूक नाही त्या युवकांचे जीव घेतात। आज या बळींना जबाबदार कोण आहे? आज हे एसटी प्रशासन या ठिकाणी भरमसाठ वेगाने यांच्या गाड्या धावतात। यांच्या गाड्यांमुळे असे नाही सांगा अशा पद्धतीने चुकीचे अपघात होऊन या ठिकाणी आमचे जीवलग मित्र या ठिकाणी आज जातात। या गोष्टीकडे पाहता तुम्ही बघू शकता हा नगर कल्याण हायवे आणि आपण आता एसटीकडे जाऊया। ही एसटी या ठिकाणी कल्याणच्या दिशेने येऊन अरे म्हटलं दिशेला जात असताना या ठिकाणी ओव्हरटेक करताना या एसटीने आज अपघात केलेला आहे। या ठिकाणी आता आपण या ठिकाणी एसटीकडे जाऊया। गाडी नंबर घेऊ एसटी नंबर MH20 BL 2983। कुठून आली भाऊ एसटी? एसटी कुठून आली? एसटी आपली विठ्ठलवाडी ते तारकपूर। विठ्ठलवाडीवरून कुठे चालली आहे? विठ्ठलवाडी तारकपूर। ही रोज एसटी किती वाजता सुटते? तिचा टायमिंग आहे 5चा। पोहोचता किती वाजता? चला ती पोहोचते 10:30-11। 11च्या दरम्यान पोहोचते तारकपूरला। आता वाजलं किती माहिती आहे तुम्हाला? 9:00। तारकपूरला जायला किती वेळ लागतो इथून? त्या गाडी ते थांबल्यामुळे थोडं वेळ गेला। 11ला पोहोचते ना तारकपूरला। गेली होती तुम्ही या ठिकाणी आपण बघू शकता कंडक्टरने सांगितलेलं आहे 11 वाजेपर्यंत एसटी तारकपूरला पोहोचती, पण ही एसटी या ठिकाणी 8:15 वाजता डिंगोरमध्ये अपघात करते। तुम्ही विचार करा इथून तारकपूरला जाण्यासाठी 1 तास ते 1.25 तास लय झाला। 8:15, 9:15, 10:15, 11:15। आपण एसटीची पुढची परिस्थिती बघू। 3 तास आधी तारकपूर डेपोला पोहोचण्याआधी 3 तास आधी एसटी डिंगोर या ठिकाणी अपघात करते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता ड्रायव्हर साईड समोर ओव्हरटेक करत असताना हे 4 युवक रस्त्याच्या कडेने चालत असताना या एसटीने अपघात केलेला आहे। इथं एसटी बघितल्या क्षणी आपल्याला समजेल कोणत्या बाजूने एसटी ठोकलेली आहे। तुम्हाला आधीच मी त्या साईडला स्पॉट दाखवलाय, रॉंग साईडला ओव्हरटेकला जाऊन या एसटीने ठोकलेलं आहे। हा ही सगळी एसटी विठ्ठलवाडी पाथर्डी या एसटीच्या ड्रायव्हरवरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि या रस्त्यानी ज्या भरमसाठ वेगाने एसट्या चालतात याच्यावरती कुठेतरी आळा बसला पाहिजे, नाहीतर आम्हाला सगळ्या युवकांना रस्त्यावरती उतरून हे एसटीवाल्यांना चोपायला लागेल। आज मी या ठिकाणी सगळ्या एसटीवाल्यांना इशारा देतोय।